आपण गेल्या टायमाला बनवलं होतं हे रामेन आणि गेल्या टायमाचं जरा एकदम फेल झालेलं आपलं आणि आता आपण बनवणार आहे हॉट स्पायसी रामेन. तर आता मित्रांनो हे रामेन खाऊ बघणार आहे मी आणि आता मग माझ्यासोबत भांडली आहे. काय मी होय भांडली माझ्यासोबत होय 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 ओय ओय तोड़ दूंगा ओय निचोड़ दूंगा फोड़ दूंगा ओय. नमस्कार मित्र, तुमचं स्वागत आहे माझ्या कमेंट फूड ब्लॉगमध्ये. आज आपण बनवणार आहे की आपण गेल्या टायमाला बनवलं होतं हे रामेन आणि गेल्या टायमाचं जरा एकदम फेल झालेलं आपलं आणि आता आपण बनवणार आहे हॉट स्पायसी रामेन. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे माझी तुंतुडे पण खाणार आहे. जरा खाणार ना मी खाणार ना. हे बघा काय 2Mचं आहे. घाण बघ किती. हे बघ काय झालंय घाण खराब. ते बघ नवीन. हे बघ कसं दिसतं आणि हे बघ कसं दिसतंय ते. आपला व्लॉग काय बनणार आहे फूड ब्लॉग. हे आपल्याला दाखवायचं नाही, आपलं दुसऱ्या चॅनलला गेलं पाहिजे. हां आता आपण फूड ब्लॉग बनवतोय. हे बघा ही मम्मी ना, मम्मीला काय माहिती नसतं मम्मी काय पण करत असते. आता मम्मीच्या स्वयंपाकघरात आपण बनवणार आहे रामेन. माझा स्वयंपाकघर साधा सिंपल आहे. भांडी लावली. या स्वयंपाकघरात तुम्ही काय बनवते बघूया. हे बघ डाळ बनवते. सर्व मी व्यवस्थित लावलेलं आहे. हे बघ सगळं हा दिसतं का. इकडे पण हे पण साफसफाई केली. आता बाहेरची थोडी राहिली. टिश्यू पेपर वगैरे आणलेले तुम्ही. आम्ही डिमार्टला गेलो तेव्हा मी हे आणलं आहे 2Mचं. आता हे बनवून बघूया कसं लागतं. मी एकदा खाल्लेलं आहे पण तरी पण तुमच्यासाठी मी बनवून दाखवतो. आता हे आपलं रामेन बनवायला घेतो मित्रांनो. आणि आता एक मला काय म्हणतात पॅन नाही तर एक टोप घेतो. पॅनचं नसेल माझे टोप घेतो. याला बहुतेक लंगडी म्हणतात वाटतं. आता हेच घेऊया आपण. जास्त करून मॅगी वगैरे मी ह्याच्यातच बनवतो, तर रामेन पण ह्याच्यातच बनवूया. आता पाणी किती 275 ml घ्यायचं पण आता माझं माप नाही. आता मी कसं घेऊ ते मला समजत नाही. त्याचं ते पाकिटावर लिहिलेलं आहे 275. आता आपण पाकिट फोडूया रामेनचं. आणि मगापासून असंच पाकिट ठेवलेलं आहे. आता फोडून याला लंगडीत टाकूया आणि हे पाणी थोडंसं घेतलं बघ किती लागतं पाणी त्याचा विचार करूया. आणि ह्याच्यातच सर्व मसाले वगैरे मिक्स करायचे आपल्याला. आणि इथं मम्मी डाळ बनवते. डाळ बनवायची तयारी चालली आपल्या जेवणाची. बघूया हे खाऊन मी जेवतो का. जेवेन मी. माझी भूक खूप आहे. मला जेवू शकतो. आता हे बनवायला घेतो आपण. थांबा आता जरा मी जरा साईडला ठेवतो मोबाईल. हे कापून घेतो. आपल्याला जरा स्टँडवर इथं जमत नाही. आपल्याला जरा हे एरियाना जरा छोटा पडतो आणि मग बरोबर दिसत नाही. त्यामुळे हातातच घेऊन आपण रामेन बनवूया. हातात घेऊन म्हणजे हातात मोबाईल घेऊन शूटिंग करूया. नाही तर मग ट्रायपॉडनी जरा बरोबर जमणार नाही. आता आपण रामेन घेतलेलं मित्रांनो. आणि हे बघा हे मसाले वगैरे आहेत आणि हे प्रीमिक्स वगैरे काहीतरी आहे. याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असतील एवढंच. आणि आपण आता ह्याच्यात पाणी टाकूया. मी जरा चुरा झाला मित्रांनो. आणि आपण डायरेक्ट मोठेच ठेवणार आहे, छोटे करणार नाही. तुकडे केले की मजा येणार नाही रामेन खायची. मॅगी आपण तुकडे करून खातो. हे पण मी तुकडे करून खाल्लं असतं पण आता व्हिडिओ बनवायचे ना, नाही तर मग मी टाकलं असतं तुकडे करून. मोठा चमचा ठेवूया आपण. पहिलं गॅस चालू करूया. तर पाणी जास्त झालं असं वाटतंय. बघू आहे ते त्याच्यामध्ये सर्व करायचं आहे. मित्रांनो हे रामेन आहेत ना, रामेन दिसायला छोटे वाटतात पण पाण्यात गेलो एवढे मोठे होतात ना. पोट खूप भरतं. हे तर आपल्याला कमीच आहेत. जे जॅपनीज लोकांचे ना मोठे मोठे बाउल भरून पण असतात. आपल्याला तर कमीच भेटते आणि ते त्यांच्या म्हणजे कल्चरमध्ये तर खूप मोठं असं बाउलमध्ये असतं आणि ते जास्त करून तेच खातात. हे बघा आता आपण जरा होतंय खालचं आहे बघा ते जरा झालं आहे आणि वरचं होत नाही. आपल्याला सोडायचं आहे हळूहळू. मग दाखवतो असं करायचं आपल्याला. मला असं वाटतं पाणी जास्त झालंय.
पलटी मार. आई 2-3 तुकडे पडले. अरे पोटात गेले असते, खाली पडले. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सोडायचं आहे. बघा आता कसं झालेलं आहे, एकदम झकास ना. वरतून आपल्याला मसाला पण टाकायचे आहेत, नंतर एकदम लाल लाल भडक दिसणार आपल्याला. पाकिट बघा, आता पाकिटचं काय काम नाही, डायरेक्ट कचरे के डिब्बे में. जर तुम्ही पण असे कुठले रामेन फ्लेवर खाल्लं असं, मी तर व्हेजिटेरियन आहे तर मी व्हेजच खातोय. बहुतेक जण असे नॉनव्हेज पण खातात, नॉनव्हेज पण आहेत असे रामेन. पण बघू कसे आहेत, व्हेजवाले कसे आहेत बघूया. काय काय लोक म्हणतात की नॉनव्हेजचे पण चांगले असतात आणि व्हेजचे पण चांगले असतात. मला व्हेजमध्ये फक्त हाच चांगला वाटला. मी तर व्हेजिटेरियन आहे तर हाच खाल्ला आहे अजूनपर्यंत. आणि हां, तो आपण लेमनवाला पण खाल्लेला, पण तो एकदम घाण होता, मला नाही आवडला. मला हाच आवडला. आणि ग्रीनवाला पण जरा भारी आहे, ग्रीन आणि रेड, असं रेड कलरचं आहेत ना, ते भारी आहे. आता हे होतं आहे बघा. आता हे बघा, हे टाकणार आहे मसाले. आई फाडला पण कसं बघा मी. मॅगी सारखंच दिसते मसाला याचा. मित्र मी जरा थोडंसं टाकतो, जास्त टाकत नाही, कारण की आंबट झालं तर. आता हे प्रीमिक्स टाकते आपण. तो का काय ना काय व्हेजिटेबल सारखं आहे. हा मसाला आपण ठेवलेला आहे बघा. हा आपण नंतर बघूया. जर आपल्याला जास्त लागला, जर आपल्याला बरोबर वाटत नसेल तर हे टाकून अजून बघूया बरोबर लागतं की नाही. कुठे गेला तुमच्या? बघा मित्रांनो, काय भारी झालंय. आता गॅस बंद करतो. हे चिकट आहे बघा. रामेन बोलते, रामेन. आई सूट. आता पण एका बाउलमध्ये घेऊया, स्टीलच्या बाउलमध्ये घेऊया. काचेचं बाउल तर नाही माझ्याकडे, स्टीलचा बाउल असेल माझ्याकडे, त्याच्यामध्ये घेऊया आणि आता खायला घेऊया. आणि असं माझे रिव्ह्यू देतो तुम्हाला कसं आहे, आणि सांगतो की हा चांगला आहे की ग्रीनवाला चांगला आहे का ऑरेंजवाला चांगला आहे. तर तुम्हाला सांगेन मी कसं कोणतं चांगलं आहे, आणि तेच तुम्ही खा व्हेजमध्ये. तर आता मित्रांनो, हे रामेन खाऊ बघणार आहे मी. आणि आता मम्मी माझ्यासोबत भांडली आहे. असं त्याला आता नंतर मम्मीला आपण म्हणू. आता आपण हे रामेन खाऊन बघूया. मित्रांनो, फ्लेवर भारी आहे, स्पायसी आहे, आणि जरा जरा थोडं मॅगीसारखं वाटतंय. ते आपण काय ते प्रीमिक्स आहे ना, त्याच्यामुळे जरा मॅगीसारखं वाटतंय. आणि काय मी सांगितलं तुम्हाला, ग्रीन पाकिटामध्ये पण एक रामेन आहे, तो पण भारी आहे आणि हा पण भारी आहे. हा आणि तो आहे ना जरा सेम वाटतो. लेमनवाला असतो ना, ऑरेंज फ्लेवर म्हणजे ऑरेंज कलरचा पाकिट आहे, तो अजिबात घेऊ नका, बरोबर लागत नाही. ज्याला आवडत असेल लेमन तो खाऊ शकतो, असं काय नाही. तर हा भारी आहे. आणि अजून
काय सांगू इच्छितो तुम्हाला, तुम्ही पण असं बनवा आणि खा. भारी आहे हे रामेन, भारी आहे. फक्त आहे की लगेच पटापट खा, कारण की सुकतं आहे बघा, पटकन सुकून जाते. अजून सुका होत आहे काय, एकदा सुका होऊन जाते आहे बघा. एकदम सुका होऊन जातं. तर आता मित्रांनो सांगतो की मॅगी बोलतोय. हे मॅगीचं ना नुसतं भारतीय लोकांचं हेच असतं, मॅगी जसं असतं. तर रामेन आता नवीन आलाय, तर आता ती रामेन जरा भारी होतं, जरा नाही म्हणजे होतं भारी, टॉप लेवलचं आहे. काय आम्ही होय भांडली मला असं होय 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 ओय ओय तोड़ दूंगा, ओय निचोड़ दूंगा, फोड़ दूंगा ओय. आता मी मम्मी बोललेली आहे तुझ्या व्हिडिओमध्ये येणार नाही, व्लॉगमध्ये असं बोलणार नाही, अशी बोललेली आहे. बघू ना किती दिवस ते हां फोनवर नसती. आणि हां, तुम्ही ती रामेन ट्राय करा, खूप भारी आहे. आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ग्रीनवाला पण भारी आहे, हे दोन भारी आहेत. हे दोन्ही तुम्ही म्हणजे खाऊ शकतात. आणि आता मी व्हिडिओ एंड करणार आहे. आणि अशाच व्हिडिओ येत जातील माझ्या फूड ब्लॉगच्या. मी गेल्या टायमाला असंच बोललेलो आणि 1 महिन्यानंतर ही व्हिडिओ काढतोय. आता मित्रांनो काय करू यार, मला टाइम भेटत नाही. आता मी कंटिन्यू करायचं म्हणजे करायचं, महिन्यातनं 4 तरी व्हिडिओ असणार माझ्या, करणार करूनच राहणार मित्रांनो. आता व्हिडिओ आपला एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.